तर मित्रांनो, आपल्या मुलीचा विवाह दिमाखात पार पाडून इंदुरीकर महाराजांनी काय बोंबलायचे ते बोंबला म्हणत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर मित्रांनो, आपल्या रोखठोक कीर्तन शैलीने समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निमित्त आहे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा. तर मित्रांनो, 3 मे रोजी संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. मात्र या विवाहात खर्चांवरून सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला महाराजांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून खर्च कोणी केला याचा मोठा खुलासा देखील केला आहे. तर मित्रांनो, उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा फक्त कौटुंबिक सोहळा न ठरता त्याला राजकीय सोहळ्याचे स्वरूप आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती. तर मित्रांनो, साखरपुड्याच्या वेळी झालेल्या टीकेचा वचपा काढताना इंदुरीकर महाराजांनी लग्नावरून टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर मित्रांनो, काही लोकांना नासकी प्रवृत्तीची सवय असते. तुम्ही सोन्याची नळी लावली तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही, तशी ही माणसे आहेत. समाजात अशा लोकांची गरज असते, कारण त्यांच्यामुळे आपल्या चुका कळतात. तर मित्रांनो, एवढा पैसा कुठून आला या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना महाराजांनी सांगितले की माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्तमंडळींनी या लग्नाचा 90% खर्च केला आहे. देशमाने, कातोरी यांसारख्या हितचिंतकांनी हा भार उचलला. याचबरोबर गेल्या 26 वर्षात मी कोणाशीही पैशाचा व्यवहार केलेला नाही, त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच उरत नाही. देणाऱ्यांनी अनंताने दिले आहे, मग इतरांना चर्चा करण्याचे कारण काय? याचबरोबर नेहमी साध्या लग्नाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न शाही थाटात का करतात, या टीकेला उत्तर देताना त्यांनी आपल्या कार्याची आठवण करून दिली. तर मित्रांनो, आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. भव्य मंदिर बांधले, 15हून अधिक शिक्षक नेमून मोफत विद्यालय चालवतो. तिथे मी ₹1 फी घेत नाही. तिथे कोणीही माझ्या खर्चावर बोट ठेवू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तर याचबरोबर कीर्तनाच्या व्यापामुळे मी मुलीला 3 वर्षे भेटू शकत नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी थाटात लग्न करायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, आता या लग्नाची चर्चा वर्षभर होईल, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला आहे. तर मित्रांनो, आपल्या मुलीचा विवाह दिमाखात पार पाडून इंदुरीकर महाराजांनी काय बोंबलायचे ते बोंबला म्हणत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर मित्रांनो, आपल्या रोखठोक कीर्तन शैलीने समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निमित्त आहे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा. तर मित्रांनो, 3 मे रोजी संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. मात्र या विवाहात खर्चांवरून सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला महाराजांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून खर्च कोणी केला याचा मोठा खुलासा देखील केला आहे. तर मित्रांनो, उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा फक्त कौटुंबिक सोहळा न ठरता त्याला राजकीय सोहळ्याचे स्वरूप आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती. तर मित्रांनो, साखरपुड्याच्या वेळी झालेल्या टीकेचा वचपा काढताना इंदुरीकर महाराजांनी लग्नावरून टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर मित्रांनो, काही लोकांना नासकी प्रवृत्तीची सवय असते. तुम्ही सोन्याची नळी लावली तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही, तशी ही माणसे आहेत. समाजात अशा लोकांची गरज असते, कारण त्यांच्यामुळे आपल्या चुका कळतात. तर मित्रांनो, एवढा पैसा कुठून आला या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना महाराजांनी सांगितले की माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्तमंडळींनी या लग्नाचा 90% खर्च केला आहे. देशमाने, कातोरी यांसारख्या हितचिंतकांनी हा भार उचलला. याचबरोबर गेल्या 26 वर्षात मी कोणाशीही पैशाचा व्यवहार केलेला नाही, त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच उरत नाही. देणाऱ्यांनी अनंताने दिले आहे, मग इतरांना चर्चा करण्याचे कारण काय?
याचबरोबर नेहमी साध्या लग्नाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न शाही थाटात का करतात या टीकेला उत्तर देताना त्यांनी आपल्या कार्याची आठवण करून दिली. तर मित्रांनो, आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, भव्य मंदिर बांधले, 15हून अधिक शिक्षक नेमून मोफत विद्यालय चालवतो. तिथे मी ₹1 फी घेत नाही. तिथे कोणीही माझ्या खर्चावर बोट ठेवू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तर याचबरोबर कीर्तनाच्या व्यापामुळे मी मुलीला 3 वर्षे भेटू शकत नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी थाटात लग्न करायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, आता या लग्नाची चर्चा वर्षभर होईल, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला आहे. तर मित्रांनो, आपल्या मुलीचा विवाह दिमाखात पार पाडून इंदुरीकर महाराजांनी काय बोंबलायचे ते बोंबला म्हणत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर मित्रांनो, आपल्या रोखठोक कीर्तन शैलीने समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निमित्त आहे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा. तर मित्रांनो, 3 मे रोजी संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. मात्र या विवाहात खर्चांवरून सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला महाराजांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून खर्च कोणी केला याचा मोठा खुलासा देखील केला आहे. तर मित्रांनो, उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा फक्त कौटुंबिक सोहळा न ठरता त्याला राजकीय सोहळ्याचे स्वरूप आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती. तर मित्रांनो, साखरपुड्याच्या वेळी झालेल्या टीकेचा वचपा काढताना इंदुरीकर महाराजांनी लग्नावरून टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर मित्रांनो, काही लोकांना नासकी प्रवृत्तीची सवय असते. तुम्ही सोन्याची नळी लावली तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही, तशी ही माणसे आहेत. समाजात अशा लोकांची गरज असते, कारण त्यांच्यामुळे आपल्या चुका कळतात. तर मित्रांनो, एवढा पैसा कुठून आला या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना महाराजांनी सांगितले की माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्तमंडळींनी या लग्नाचा 90% खर्च केला आहे. देशमाने, कातोरी यांसारख्या हितचिंतकांनी हा भार उचलला. याचबरोबर गेल्या 26 वर्षात मी कोणाशीही पैशाचा व्यवहार केलेला नाही, त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच उरत नाही. देणाऱ्यांनी अनंताने दिले आहे, मग इतरांना चर्चा करण्याचे कारण काय? याचबरोबर नेहमी साध्या लग्नाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न शाही थाटात का करतात या टीकेला उत्तर देताना त्यांनी आपल्या कार्याची आठवण करून दिली. तर मित्रांनो, आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, भव्य मंदिर बांधले, 15हून अधिक शिक्षक नेमून मोफत विद्यालय चालवतो. तिथे मी ₹1 फी घेत नाही. तिथे कोणीही माझ्या खर्चावर बोट ठेवू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तर याचबरोबर कीर्तनाच्या व्यापामुळे मी मुलीला 3 वर्षे भेटू शकत नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी थाटात लग्न करायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, आता या लग्नाची चर्चा वर्षभर होईल, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला आहे. तर मित्रांनो, आपल्या मुलीचा विवाह दिमाखात पार पाडून इंदुरीकर महाराजांनी काय बोंबलायचे ते बोंबला म्हणत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर मित्रांनो, आपल्या रोखठोक कीर्तन शैलीने समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निमित्त आहे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा. तर मित्रांनो, 3 मे रोजी संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. मात्र या विवाहात खर्चांवरून सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला महाराजांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून खर्च कोणी केला याचा मोठा खुलासा देखील केला आहे. तर मित्रांनो, उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा फक्त कौटुंबिक सोहळा न ठरता त्याला राजकीय सोहळ्याचे स्वरूप आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती. तर मित्रांनो, साखरपुड्याच्या वेळी झालेल्या टीकेचा वचपा काढताना इंदुरीकर महाराजांनी लग्नावरून टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर मित्रांनो, काही लोकांना
नासकी प्रवृत्तीची सवय असते. तुम्ही सोन्याची नळी लावली तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही, तशी ही माणसे आहेत. समाजात अशा लोकांची गरज असते, कारण त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या चुका कळतात. तर मित्रांनो, एवढा पैसा कुठून आला या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना महाराजांनी सांगितले की माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी या लग्नाचा 90% खर्च केला आहे. देशमाने, कातोरी यांसारख्या हितचिंतकांनी हा भार उचलला. याचबरोबर गेल्या 26 वर्षात मी कोणाशीही पैशाचा व्यवहार केलेला नाही, त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच उरत नाही. देणाऱ्यांनी अनंताने दिले आहे, मग इतरांना चर्चा करण्याचे कारण काय? याचबरोबर नेहमी साध्या लग्नाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न शाही थाटात का करतात, या टीकेला उत्तर देताना त्यांनी आपल्या कार्याची आठवण करून दिली. तर मित्रांनो, आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. भव्य मंदिर बांधले, 15हून अधिक शिक्षक नेमून मोफत विद्यालय चालवतो. तिथे मी ₹1 फी घेत नाही. तिथे कोणीही माझ्या खर्चावर बोट ठेवू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तर याचबरोबर कीर्तनाच्या व्यापामुळे मी मुलीला 3 वर्षे भेटू शकत नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी थाटात लग्न करायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, आता या लग्नाची चर्चा वर्षभर होईल, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला आहे.